खरोखर सांगतो, उगाच म्हणायचं म्हणून नाही, दोन्हीकडे तेवढाच आनंद मिळतो, तेवढीच मजा येते. फराळाच्या वेळी मी ना कच्चं जे पीठ असतं ना, म्हणजे चकलीचं कच्चं असेल ते इतकं खाते, कारण मला ते प्रचंड आवडतं. बरोबर बरोबर. त्यामुळे चकल्या कमी होत्या. गल्लीत फोडायचोच फटाके, पण वाड्यात आल्यानंतर पण परत दिवाळीचे 4-5 दिवस तेव्हा खूप फटाके फोडायचो. स्टार प्रवाहाचे ढिंच्याक दिवाळी आपल्या भेटीला आले आहेत. ज्या पद्धतीचं नाव आहे तसेच ढिंच्याक कलाकार सगळ्या सजलेले आहेत आणि या सगळ्या वर्दळीमध्ये दोन गोड कलाकार माझ्यासोबत अभिषेक आणि समृद्धी आहे. अभिषेकचा स्वॅग दरवेळीप्रमाणे तसाच आहे, प्रॉपर असा. आणि समृद्धी तू सुद्धा खरंच खूप गोड दिसतेस, ढिंच्याक दिसते आहे. दिवाळी आपल्या घरी आली आहे, स्टार प्रवाहाच्या घरी. सुरुवातच तिकडून करायला आवडेल की स्टार प्रवाहाची दिवाळी की आपल्या घरची गावची दिवाळी. अभिषेक, मला वाटतं जेव्हा जेव्हा स्टार प्रवाहाचा इव्हेंट असतो तेव्हा एवढे सगळे तारे तारका आलेले असतात की दरवेळेसच दिवाळी वाटते. बरोबर. त्यामुळे आता तर अजून सगळे एवढे नटून थटून आलेत, एकदम जोरदार ढिंच्याक दिवाळी आहे. आणि मेन म्हणजे ही आधीच होत असल्यामुळे घरची पण दिवाळी साजरी करता येते, यावेळेस स्टार प्रवाहाची पण साजरी करता येते. आणि खरोखर सांगतो, उगाच म्हणायचं म्हणून नाही, दोन्हीकडे तेवढाच आनंद मिळतो, तेवढीच मजा येते. कारण हे प्रवाह परिवार आम्ही म्हणण्यापुरतं नाही येते, खरोखर सगळे भेटतात. इव्हन चॅनलची सगळी लोक असतील, इतर सिरियल्स मधले मित्रमंडळी, खरोखर फॅमिली भेटल्यासारखं वाटतं, जे फक्त इव्हेंटलाच भेटतात ऑब्व्हियसली, कारण सगळेच बिझी आहेत. त्यामुळे खरंच दिवाळी साजरी होते आमची. समृद्धी, जेवढी आपुलकी आपल्या फॅमिलीमध्ये असते तेवढीच आपुलकी इथेही आहे, कारण हाही शेवटी आपलाच परिवार आहे, आपलीच फॅमिली आहे, आपलीच माणसं आहेत. सो दोन्हीकडे दिवाळी साजरी करायला खूप मजा येते, खूप धमाल येते. इथेही आपले फ्रेंड्स आहेत सगळे आणि तिकडे आपले घरचे, सो सगळे आपलीच माणसं, आवडती माणसं. सो खूप मजा येते आत्ताही सगळ्यांना भेटून. आणि आता हे लवकर शूट होते, घरी जाऊन आणखीन धमाल करू. खरं तर दिवाळी आली ना की महिनाभर आधीपासून सुरुवात होते. सगळ्यात आधी सुरुवात होते आईची आपल्या, की आधी साफसफाई करूया, नंतर मग पुढच्या गोष्टी. मग फराळ बनवणं असं सगळं झालंय. असं फराळामध्ये हातभार लावताना फराळ फसलाय, त्याच्यामुळे मम्मीचा मार वगैरे असं काही झालंय की नाही अजून? मोस्ट टाइम माझं असं की मी साफसफाई तर मी करतेच, मी डेली करते, मला त्यासाठी दिवाळी लागत नाही. अच्छा. तर ते महत्वाचं. आणि फराळाच्या वेळी मी ना कच्चं जे पीठ असतं ना, म्हणजे चकलीचं कच्चं असेल ते इतकं खाते, कारण मला ते प्रचंड आवडतं. बरोबर बरोबर. त्यामुळे चकल्या कमी होत्या. घरच्यांचं असं की हे काय आहे, पाच डब्यात जाऊ देत जरा. सो मारबीर किंवा ओरडाबिडा नाही, पण असं एक क्यूट आहे की मला कच्ची पिठं सगळी खायला आवडतं. सो जे कच्चं असेल ते मी सगळं खाऊन टाकतो. असं काही कच्चं वगैरे असं काही आहे? हो, सेम आहे. मला इव्हन अगदी रोजच्या ज्या पोळ्या असतात त्यांचं पण पीठ, कणिक आणि तेल असं खायला आवडतं. परत आपलं ह्याचं शंकरपाळ्यांचं जे पीठ असतं, हे कणिक जे मळलेलं असतं ते खायला आवडतं. चकल्यांचं फक्त असं होतं की मी म्हणतो आईला आता मी मदत करतो म्हणून, मी नॉर्मल ज्या गोल असतात त्याऐवजी काहीतरी मग बॅटमॅनचाच लोगो करू, काहीतरी वेळेवाकडे करतो. सुरुवातीला 1-2 मिनिटं आई सहन करते, नंतर कारण तिचा स्पीड खूप आहे, माझ्या आईचा स्वयंपाकाचा असेल किंवा आवरण्याचा स्पीड खूप आहे, आणि मी माझा निवांत चिल मध्ये चालू असतं, त्याच्यामुळे ती जरा नंतर इरिटेट होते की आता जो झालं खेळता पास झालं, साईडला करते. बरं, तर लहानपणी आपण खूप किडे केलेत, फटाके फोडण्यापासून सगळे, म्हणजे त्या पाईप मध्येच फटाका लाव का रॉकेट लाव वगैरे असं काही? अभिषेक, प्रचंड, म्हणजे आता काय काय सांगू, एक वेगळा एपिसोड आपल्याला करावा लागेल, खूप किस्से आहेत. आमचं असं होतं की मी वाड्यात लहानाचा मोठा झालो आणि आमचं एक वेगळं अंगण होतं, त्यामुळे एक वेगळी सिक्युअर जागा आमची खेळायला मिळाली, असं एक आम्हाला होतं. गल्लीत फोडायचोच फटाके, पण वाड्यात आल्यानंतर पण परत दिवाळीचे 4-5 दिवस तेव्हा खूप फटाके फोडायचो. मग त्यात एक तेव्हा आपण जे सगळ्यांनीच केलंय, फटाक्याची दारू काढून ती वेगळी उडवायची. तर आम्ही चुलत भाऊ होतो सगळे, त्याच्यात आमचा दादा सगळ्यात मोठा, त्यामुळे तो करेल त्याच्यासोबत आम्ही. तर ते सुतळी बॉम्ब जे असतात आपले, ते 4-5 आम्ही आता आपण मोठंच हे करू, आणि त्याने असं ते पेटवलं, त्याचा पूर्ण इकडं सोल्जर कट झाला होता दादाचा, त्याला पूर्ण इथनं काय म्हणू आपण, पूर्ण जळलं होतं इथनं. तर तेव्हापासून फाटली आमची सगळ्यांची. त्याला ज्या पद्धतीने ओरडलं त्याच्यानंतर तुमचं आम्ही बंद केलं. त्याच्यानंतर मग आम्ही सुरू केलं की लवंगी हातात फोडायचे. हो, मग त्याच्यात एवढं त्याच्यात एकदा हे खराब झाला, नवीन घेतलेला झब्बा, कारण तेव्हा दिवाळीतच खरेदी व्हायची. बरोबर. ते खराब झालं, त्याच्यावर नोरडा बसला, ते बंद झालं. मग शेवटी आम्ही असं करायचो, जी आमची प्रथा होती असं म्हण, की अंगण आमचं आम्हाला 4 दिवस कोणी काही बोलायचं नाही,
पण दिवाळी संपली की आम्ही तिघं चौघ जण मिळून अंगण झाडायचो पूर्ण आणि शेवटच्या दिवशी शेकोटी करायचो. वा तर सगळ्यांना बोलवायचं वाड्यातल्या. आणि मग जे त्यात झाडून झालं अंगण सगळं की जे न फुटलेले फटाके आहेत ते आम्ही बाजूला काढून ठेवायचो. ते सुद्धा म्हणजे नंतर हळूच करायला. नाही सगळे बसलेले असताना हळूच शेकोटीत टाकायचं. अच्छा. असं आम्ही खूप खूप किडे केले. समृद्धी असं काही केलंच की नाही? मी आधी खूप केले, म्हणजे अगदी 5वी 6वीत असताना लवंगी हातात घेऊन फेकणं वगैरे हा. हे basic रॉकेट लावणं वगैरे. हा पण 8वी नंतर मी फटाके लावलेच नाहीयेत, ते आजही नाही लावत. आता मी जे तू आता बरोबर, आणि मालिकेमध्ये सुद्धा फटाके फोडतेस तर असं काय बोलायला हरकत नाही, ते सुद्धा आहेत. नाही 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 मी फटाके नाहीच म्हणजे नाहीच हा म्हणजे नाही फटाके नाही फोडले पाहिजेत, पण लहानपणी केली मजा. अरे ते केलं तर केलं, आता केलं ते ते करू केलं. शकत नाहीयेस. मी केले म्हणजे. सगळ्यांनीच केलं ते. हो. हा, हा. नाही खरंच खूप भारी वाटतंय. हो. तुर्तास थांबतो कारण का Yes. जिंच्या सुरुवात झाली मित्र बोललो आम्हाला परफॉर्मन्स सुद्धा बघायचा आहे. म्हणजे जे आम्हाला बघाच तुम्ही परफॉर्मन्स बघाच. जे विश्व तुम्ही फिरताय, संपूर्ण जग फिरताय तुम्ही, तर ह्या वेळेस सुद्धा काहीतरी नवीन असणार आहे. Yes. तोपर्यंत धन्यवाद आमच्यासोबत गप्पा मारल्याबद्दल. Thank you. आणि तुमच्या दोघांना दिवाळीच्या खूप साऱ्या शुभेच्छा. दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा. शुभेच्छा. हॅपी दिवाळी.